बुलढाण्यात शॉर्टकट श्रीमंत होण्याचा हव्यास नडला, 4 पुरुषांना अटक, कसा होता ट्रॅप? बुलढाणा जिल्ह्यात रातोरात श्रीमंत होण्याचा मोह 4 जणांना चांगलाच महागात पडला आहे। 2 लाखाच्या बदल्यात 4 लाखांच्या नकली नोटा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात टेंभुर्णा बायपासवर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून पोलिसांनी सापळा रचून टेंभुर्णा नाक्यावर टाटा हॅरियल नावाच्या गाडीतून नकली नोटा घेऊन जाणाऱ्या खामगाव शहरातील चौघांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे चौघे जण 2 लाखाच्या मोबदल्यात 4 लाख रुपये देण्याचे आमिष देऊन फसवणुकीच्या तयारीत होते। मात्र वेळीच पोलिसांनी या चौघांना रंगेहात पकडून अटक केली आहे। हे चौघेही आरोपी खामगाव शहरातील रहिवासी असून यामध्ये सचिन भास्कर दुतोंडे वय वर्ष 34, राहणार बर्डे फ्लॅट, मयूर किशोर सिद्धपुरा वय वर्ष 34, विलास बाबूराव ठाकरे वय वर्ष 38, लखन गोपाल बजाज वय वर्ष 33, राहणार अभयनगर दंडे स्वामी मंदिराजवळ घाटपुरी नाका यांचा समावेश आहे। या चौघांकडून एक टाटा हॅरियर कार आणि भारतीय बचौंका बँक असे लिहिलेल्या 500च्या 6100 नोटा, खऱ्या 500च्या 849 नोटा आणि 6 अँड्रॉइड फोन जप्त केले आहेत। गुन्हा करण्याच्या उद्देशाने या चौघांनी कारला बनावट नंबर प्लेट देखील लावली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। आता पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट सापडल्याने खळबळ उडाली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, बुलढाणा।